कमलेभ्यो ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवगिरि नुतं शरण्यम् प्रत्यार्तिहं प्रणतपाद भवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नाम वपुए इनके पद वंदन किए नाशत भी न मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचौर प्रभु जय जय माखन चौर। आता कोटे दागे आता कोटे
दिन गेला गेला दिन गेला अवघा झाला श्री आनंदा अवघा झाला श्री आनंदा या तुकाची आवडी लाटी या तुकाची आवडी लाटी या तुकाची तीन गेला श्री स्मशान हनुमान मंदिर या मंदिरामध्ये विगत 5 दिवसापासून आपण या श्रीमद भागवत कथा रूपी गंगेचं गायन श्रवण करायला लागलेलो आहे। आज कथेचा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाच्या परम मंगलमय शुभ वेळेवर तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताच्या कथेमध्ये कथा श्रवण करण्याकरता एकत्रित झालेलो आहोत। भगवंताच्या मधुर कथा श्रवण करण्यापूर्वी 2 मिनिट सगळ्यांनी मन आणि वाणीला पवित्र करण्याकरता भगवंत नामाचा सहारा घ्यायचा आहे। हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं गुणगान गायचंय। श्री राधे राधे गोविंद गोविंद श्री राधे राधे गोविंद
राधे राधे वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानि च वीक्षासीदुत्तमा प्रीते राम माधवयो नृपः। भगवान नंद बाबा सगळ्या गोपाळ ब्रजवासी लोकांना घेऊन वृंदावन मध्ये आलेले। काल आपण या लीलेपर्यंत चर्चा केली। अद्भुत वृंदावन प्रेम की पिपासा देख देख निज प्रेमियों को, प्रेम का समुद्र सीमा तोड़ के बहाया है। भावुक रसीले जन निराश न होंगे अब, कामना की पूर्ति हेतु कल्पतरु लगाया है। चिंतामणि जटित चारु चादर बिछाई जहाँ, भांति प्रतिभांति कुंज कुंज से सजाया है। भारत का भूषण तिलक तीनों लोकों का,
भक्तों के वास है तो वृंदावन बसाया है। असं हे दिव्य वृंदावन भक्तांच्या कल्याणाकरता भगवंतांनी आपलं स्वरूप निजधाम निर्मित केलं। म्हणून आजही आपण वृंदावनला गेलो, पुन्हा परत परत जाण्याची इच्छा होती। असं हे वृंदावन कशाला म्हणतात? वृंदानाम तुलस्याहा वनम यत्र स वृंदावन, जिथे तुळशीचं वन आहे त्याचं नाव वृंदावन, अथवा भक्त समूहानाम वनम यत्र स वृंदावन, जिथं भक्त लोक राहतात त्याचं नाव वृंदावन। आजही अनेक संत भगवत साक्षात्कार सिद्ध पुरुष महापुरुष या वृंदावन मध्ये राहतात। थोडस कमी वृंदावन मध्ये जाण्याची इच्छा होती व्यक्तीला। वृंदावन जाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है, वृंदावन जाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है। असं हे वृंदावन, म्हणून वृंदावनला जाण्याची इच्छा होती व्यक्ती। वृंदावन जाने को जी चाहता है, राधे राधे गाने को जी चाहता है। मनाची इच्छा पुन्हा पुन्हा निर्माण होणार असं हे क्षेत्र, तसं हे पंढरपूर क्षेत्र एकदा गेलं रे गेलं। संत लोक म्हणतात आम्हाला सुद्धा पंढरपूर आवडतं, वारकऱ्याला पंढरपूर परत परत जावं असं वाटतं। माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेल गोडी, म्हणून असं एक तीर्थक्षेत्र जीवाच्या कल्याणाकरता, भक्तांच्या कल्याणाकरता भगवंतांनी बनवलं। म्हणून आपण वृंदावन कधीही गेलो तर वृंदावन मध्ये काय पाहावं, पंढरपूर मध्ये गेलो तर पंढरपूर मध्ये पाहावं काय? पंढरपूर मध्ये गेल्यानंतर बिल्डिंग पाहू नये, पंढरपूर मध्ये गेल्यानंतर दुसरं दृश्य पाहण्यापेक्षा भगवंताला पाहावं, भगवंताला निरखावं। आपण गेलोत ना तिथे एक भट्ट नावाचे साधू आपल्या मनाला समजून सांगतात, रे मन वृंदा विपिन निहार, रे मन वृंदा विपिन निहार,
विपिन राज सीमा के बाहर हरि हूँ कौन निहार। वृंदावनच्या पलीकडं वृंदावनची जेवढी सीमा आहे त्या सीमेच्या आतमध्ये भगवंताला निहारावं। भगवंत तिथं आपल्याला दिसेल। ज्या वेदांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, तो परमात्मा आपल्याला त्या वृंदावनाच्या झाडाखाली आपल्याला दिसेल, पण त्याला निरखावं लागतं। म्हणून आजही वृंदावन मध्ये दिव्य अतिदिव्य संत लोक राहतात। वृंदावनची परिक्रमा प्रदक्षिणा खूप मोठं विशेष महत्व आहे त्या प्रदक्षिणाचं। तुम्ही जर गोवर्धनला गेलात, गोवर्धनाची प्रदक्षिणा करत असतात लोक। 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट, एक महात्मा वृंदावनची प्रदक्षिणा करू लागले। जटाधारी बाबा, हठयोगी बाबा, एवढ्या जटा वाढलेल्या बाबाच्या। आणि बाबाला वाटलं वृंदावन असे महाराज कोणीही असू द्या, वृंदावन मध्ये गेलो ना, माणसाच्या अंतःकरणामध्ये भक्ती विराजमान होते आणि भक्ती माणसाला नम्र बनवते। म्हणून भक्तीच्या भुवनामध्ये राहावं, भक्ती विराजमान। बाबा हठयोगी बाबा प्रदक्षिणा करू लागले। एवढ्या मोठमोठ्या जटा बाबाच्या प्रदक्षिणा करता करता बाबाची जटा एका काटेरी झुडपाला अडकली। बोलो राधे राधे। झुडपाला जटा अडकली तर बाबाची प्रदक्षिणा थांबली। बाबा जाग्यावरच, आपली जटा सुद्धा काढायला तयार नाही। दुसरे लोक येऊ लागले, जाऊ लागले। काही लोक आले, बाबाला नमस्कार केला, बाबा नमस्कार। प्रदक्षिणा का करणार, बाबा उभे काय? लोकांनी पाहिलं जटा अडकली बाबाची। बाबा आम्ही जटा काढून देऊ? बाबांनी सांगितलं खबरदार, माझ्या जर जटेला हात लावला, ज्यांनी अडकली तोच काढण्याकरता आला पाहिजे। बाबा हठयोगी, मी तुम्हाला पूर्व अगोदरच निवेदन केलं, ज्याने उलझली तोच सुलझण्याकरता आला पाहिजे ना। लोकांचा नाविलाज झाला, लोक पुढे जाऊ लागले। दुसरे लोक यायचे प्रदक्षिणा करत हो बाबा प्रदक्षिणा। लोकांनी पाहिलं जटा अडकली, बाबा आम्ही जटा काढू। बाबांनी सांगितलं खबरदार, माझ्या जटेला हात लावला, ज्याने अडकली तोच काढण्याकरता आला पाहिजे। लोक आश्चर्य करायला लागलात, कोण काढणार आता? अनेक लोकांची ये जा सुरू झाली। लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबांनी मना केलं, बिलकुल हात लावायचं नाही। ज्याने उलझली तो सुलझण्याकरता आला पाहिजे। दिवस निघून गेला, बाबा अन्न पाण्या वाचून उभे। रात्रही झाली तरी पण बाबा उभेच। रात्र निघून गेला, दुसरा दिवस उदित झाला, प्रकाशित झाला, परंतु हठयोगी बाबा एकाच जाग्यावरती। अन्न नाही, पाणी नाही। ज्याने उलझली तो सुलझण्याकरता आला पाहिजे। दुसऱ्या दिवशी काही लोक आले, तेच लोक जे प्रदक्षिणा करू लागले। ओ हो, कालपासून बाबा उभे। बाबा आम्ही जटाला काढतो। बाबांनी सांगितलं खबरदार, ज्याने अडकली तो काढण्याकरता आला पाहिजे। नाविलाज झाला लोकांचा, कोण हटवणार? दुसराही दिवस निघून गेला, तिसरा दिवस उदित झाला, परंतु बाबांनी तिसऱ्याही दिवशी कोणालाही हात लावू दिला नाही। ऐकायलाच तयार नाही, हठयोगी बाबा आहेत। आणि तिसऱ्या दिवशी आता अन्न नाही, पाणी नाहीये, बाबा तसेच उभेत। अन्न पाण्या वाचून शरीर कसं राहील? शिथिल झालं बाबाचं शरीर, सगळं शरीर गळून गेलं। संध्याकाळ झाली आणि मध्यरात्री तिसऱ्या दिवशी 12 वाजता भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले। बाबा प्रदक्षिणा तुमची थांबली? हो, जटा अडकली तुमची, बाबा मी काढून देऊ? बाबांनी सांगितलं खबरदार, ज्याने अडकली तोच काढण्याकरता आला पाहिजे। भगवंतांनी सांगितलं बाबा मीच अडकली ही, म्हणून मी प्रगट झालो काढण्याकरता। परंतु बाबांनी सांगितलं तुम्ही कोण? भगवंतांनी सांगितलं मी ब्रजराज श्रीकृष्ण,
नंद नंदन यशोदा नंदन तोच आहे मीच अडकली. बाबांनी सांगितलं प्रमाण काय, तुम्ही भगवान श्रीकृष्ण आहात म्हणून. हो हो, आता काय प्रमाण द्यायचं, मी कृष्ण आहे याच्याकरता पुरावा काय? भगवंतांनी विचारलं काय पुरावा द्यावा लागेल तुम्हाला? बाबांनी सांगितलं ज्यावेळेस राधा राणी वृषभान दुलारी ज्यावेळेस प्रगट होईल सांगेल की हेच आहेत ते भगवान श्रीकृष्ण. भगवंतांनी राधेचं आव्हान केलं, स्मरण केलं, राधा राणी प्रगट झाली आणि बाबाला हात जोडले, नमस्कार केला. बाबा हेच आहेत आमचे प्राणधन आणि यांनी तुमची जटा अडकली. बाबा सोयी संतुष्ट झाले. बाबाला दोघांचं दर्शन झालं, युगल सरकारचं, राधा राणीचं, भगवान श्रीकृष्णाचं. भगवंतांनी जटा काढली, परंतु जटा काढल्याबरोबर साधू महाराजांनी हात जोडले. प्रभू याच्याच करता मी प्रदक्षिणा करू लागलो, तुमचं युगल रूपामध्ये दर्शन व्हावं म्हणून. आणि शेवटच्या टायमाला बाबांनी आपला देह प्राण पकेरू भगवंताच्या चरणावरती, राधा राणीच्या चरणावरती समर्पित केला आणि बाबाचं शरीर दिसलं. दुसऱ्या दिवशी लोक प्रदक्षिणा करू लागलं तर बाबाचं शरीर पडलेलं. बाबा गेले आणि बाबाची समाधी आजही. असे अनेक या कलिकालामध्ये आजही भक्तांना काय होतं, भगवंताचा साक्षात्कार होतो. असं हे दिव्य वृंदावन मध्ये भगवंत आले. चंद्राकार गाड्या लावल्या सगळ्यांनी आणि भगवंतांनी त्या वनाची शोभा पाहिली. जवळच यमुना मैया खळखळ खळखळ करून निनाद करायला लागले. वेगवेगळे पक्षी पाहिले, मोर पाहिले, पोपट पाहायला लागली. वेगवेगळ्या रूपामध्ये ऋषी लोक, देवता लोक आलेले आणि भगवंताला आनंदित करायला लागलेले. जवळच गोवर्धन आणि आज यशोदा मैयाला भगवंताने सांगितलं, मैया या वृंदावनची शोभा खूप आगळी वेगळी आहे. मी आजपासून गायी चारण्याकरता जाणार. यशोदेनं सांगितलं, लाला तू आणखीन लहान आहेस, इतक्या लवकर गायी कसा चारशील तू? आई मी जाणार गायी चारणार. यशोदेनं सांगितलं मग तुला मोठ्या गायी चामणार नाही.